करमाळा तालुक्यामध्ये जे आहे ते काल वादळी वारं जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलं होतं। सध्या आपण करमाळा तालुक्यातील जातेगाव या शिवारामध्ये आहोत। या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकतो की या वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अक्षरशः या वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की केळीचं जे झाड आहे ते अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अक्षरशः या केळीचे जे झाड आहेत ते देखील उन्मळून पडल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संदर्भात या भागातील शेतकरी आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, किती नुकसान झालंय, काय या संदर्भात भागात? अतिशय म्हणजे शेतकऱ्याची या ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास हातातून निघून गेलेला आहे। कालचं जे वादळी वाऱ्यासहित जो पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी कमीत कमी जातेगाव आणि या परिसरातील कमीत कमी 100 हेक्टर केळी या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यावरती अशी आज वेळ आलेली आहे की त्यांना आत्महत्या करण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय राहिलेला नाही आहे। कारण आज बँकेच्या 2 दिवसापूर्वी नोटीस आल्यात की बाबा नवं जुनं तुमचं पीक कर्ज जे आहे ते नवं जुनं करा। आज या ठिकाणी आपण पाहताय की ही केळी जी पडलेली आहे म्हणजे थोड्या दिवसात या केळीला या ठिकाणी गड लागणार आहेत, केळी बाजारात जाऊन शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येणार आहेत। जर अशी शेतकऱ्याची अवस्था असेल आणि शासन जर ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, मला या ठिकाणी शासनाला आवर्जून सांगायचं एक शेतकरी म्हणून की शासनाने ताबडतोब पंचनामे करून ताबडतोब या शेतकऱ्यांची या ठिकाणी भरपाई दिली पाहिजे। जर शेतकऱ्यांना या संदर्भात मोठं नुकसान झालंय, सरकारकडून जर या संदर्भात काय ठोस पावलं नाही उचललं तर पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका ही असेल आता, कारण आता शेतकरी राजा हवालदिल झालाय। जर शासनाने याची मदत नाही केली तर शेतकरी अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे आणि रस्त्यावर उतरून या ठिकाणी जो नगर टेंभुर्णी हायवे जो जाणार आहे तो असं या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता ठराव करण्यात आलाय की जर आपल्याला कोण जर वालीच नसेल तर आपण शेतात बसण्याच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी आता रोडवर बसलं पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जातेगाव परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते केळी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या भागात अजून देखील काही शेतकरी आहेत, ते देखील आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, भरपूर नुकसान तुमच्या भागामध्ये झालंय? नुकसान भरपूरच झालेलं आहे, नुकसानाबद्दल काही वादच नाही। कालची कांद्याची परिस्थिती ती झाली, त्याच्यातून शेतकरी उभारी घेतोय तोपर्यंत केळीचं हे नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी गोष्ट झालेली आज। सरकारला काय मागणी? सरकार दरबारी आम्ही व्यथा मांडू, आम्ही जास्तीत जास्त रस्ता रोको करू शकतो, सरकारला जाब विचारू शकतो आणि सरकारने आम्हाला याच्याबद्दल काहीतरी मदत करावी। नक्कीच आपण पाहतोय की शेतकऱ्याला जे आहे ते अनेक पिकांसाठी जे आहे ते सामोरे जावं लागतंय। यामध्ये कांदा पीक असेल त्याला देखील भाव मिळत नव्हता, त्यानंतर वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांसमोर हे केळी पीक जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। अजून देखील शेतकरी आपल्याबरोबर, तुम्हाला काय सांगायचं? केळी पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आम्ही उन्हाळ्यामध्ये थेंबाथेंबाने पाणी साठून त्याला व्यवस्थितरित्या जपलं, पण ह्या कालच्या वाऱ्यामुळं एवढं मोठं नुकसान झालंय आमचं की आमच्या तोंडात आलेलं घास म्हणजे जे आम्हाला मिळणारे पैसे 4 पैसे मिळणार होते ते पण मिळणारे नाहीत आणि झाडं अक्षरशः मुळातून उपटून पडलेत। त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान झालंय। त्या नुकसानाची शासनाने काहीतरी म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला त्याची भरपाई मिळवून द्यावी एवढीच आम्ही विनंती करतो। नक्कीच सरकारने याकडं गंभीरपणे दखल देऊन सरकारने जे शेतकऱ्यांचे जे आहे ते तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर जे आहे ते नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांमधून केली असून जर सरकारने या गांभीर्याने याची दखल नाही घेतली तर शेतकरी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो आहे तो रास्ता रोको आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी दिलेला आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।